नमस्कार. मनोरंजन विश्वात आपलं नशीब आजमावण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, पण त्यातील अगदी मोजकेच लोक यशस्वी होतात. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच दूरदर्शनच्या क्षेत्रात संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजक व संगीत तंत्रज्ञ म्हणून गेली 16 वर्ष कार्यरत असलेले आणि आपला वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले प्रसिद्ध संगीतकार देवेंद्र भोमे हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. कलेच्या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या आधी त्यांनी एकीकडे अभियांत्रिकी पदवी संपादन करतानाच गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीताच्या परीक्षाही दिल्या. या मार्गाने जाऊन देवेंद्र सरांनी नवीन पिढीला जणू संदेश दिला आहे की परंपरागत शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करून मग त्यानंतर सुद्धा तुम्ही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकता. नेहमी व्यवहारातील सर्व नियम मोडूनच आपल्या कलेचा पाठपुरावा करण्याची गरज नसते. देवेंद्र सरांची कारकीर्द पाहिली तर मनोरंजन क्षेत्रातील सर्व माध्यमांमध्ये त्यांनी संगीतकार म्हणून उत्तम कामगिरी केली आहेच, शिवाय संगीत क्षेत्रातील सर्व आघाडीच्या गायकांबरोबर सुद्धा त्यांनी काम केलंय. दूरदर्शन मालिकांमधील मेरे साई या मालिकेच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना 2018 सालच्या इंडियन टेली अवॉर्ड्सचे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचे नामांकन सुद्धा मिळाले होते. अशा सर्वच प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या अभिजात संगीताचा ठसा उमटवला आहे. चितळे बंधू, पॉस्को महाराष्ट्र स्टील, रोल बॉल वर्ल्ड कप 2011, युवा भारत कॅम्पेन यासाठी लक्ष वेधून घेणारी कॉर्पोरेट जिंगल्ससुद्धा त्यांनी तयार केली. शतजन्म शोधताना व डी वर्प आर्काइव्स या वेबसिरीजच्या कॉन्सेप्ट डिझाईनपासून प्रोडक्शन, डिरेक्शन व म्युझिक डिरेक्शन अशा सर्वच आघाड्या सांभाळून त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची साक्ष दिली. संगीत क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण, या क्षेत्रातील उपलब्ध संधी, या क्षेत्रात काम करण्याचे फायदे व तोटे अशा विविध विषयांवर आज देवेंद्र सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग. नमस्कार, मी देवेंद्र भोमे. मी संगीतकार म्हणून गेली 15 ते 18 वर्ष आत्ता पुण्यामधनं आणि मुंबईमधून काम करतो आहे. टेलिव्हिजन, फिल्म्स आणि मराठी हिंदीमध्ये जेवढं थिएटरपासनं ते फिल्म्सपर्यंतचं काम होतं या सगळ्याचं ओव्हरऑल जे म्युझिक प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी मी गेली 15 ते 18 वर्ष काम करतो आहे. आणि पहिलं जर का बघायचं झालं तर 2010पासनं ते आत्ता 23पर्यंत गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये म्हणजे मला आठवतं आहे ज्यावेळेला मी सुरुवात केली तिथपासून आत्तापर्यंत आपण विचार करायचा झाला तर मेजरली बदललेले 2 फॅक्टर्स मला वाटतात. कारण मीडिया सगळीकडे सेमच आहे. 90 साली जी गाणी आपण 7-8 मिनिटाची करायचो ती नंतर 2000मध्ये 5 मिनिटावर आली, ती नंतर 4 मिनिटावर आली आणि आता गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला 1-1.5 मिनिटाच्या रीलमध्ये अख्खा सगळा कॉन्टेंट बसवावा लागतो. सो म्युझिकल प्रोडक्शन असेल किंवा व्हिडिओ प्रोडक्शन असेल, तुमच्याकडे जो ऑडियन्सनी तुम्हाला जो वेळ दिलेला असतो तो कमी झाला आहे. आणि इतक्या कॉन्टेंटमुळे तुम्हाला खूप कमी वेळामध्ये, ज्याला आपण एलिव्हेटर पिच म्हणतो, ज्यावेळेला नवीन एखादी गोष्ट आपल्याला पिच करायला 30 सेकंद असतात, तसं ऑडियन्सनी तुम्हाला त्यांना पिच करण्यासाठी फक्त 1 ते 1.5 मिनिटं मॅक्सिमम आत्ता दिलेलं आहे. आणि तो जितका कमी वेळ आहे तेवढा प्रभावी तुम्हाला मांडणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. हे मेन चॅलेंज मला गेल्या 10 वर्षातलं या मीडियममधलं वाटतं. जेव्हा आपण एखाद्या फिल्ममधलं गाणं ऐकतो किंवा एखाद्या नाटकामध्ये आपण काहीतरी ऐकतो, या सगळ्यामध्ये आपल्याला गाणं ऐकताना 2 चेहरे हे कायम दिसत असतात. एकतर जे गाणं जो गातोय तो म्हणजे जो गायक येतो, आणि दुसरा म्हणजे तो संगीतकार. हे दोघं आपल्याला कायम माहिती असतात. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मला ही वाटते की एक खूप मोठी टीम या अख्ख्या सगळ्या म्युझिक प्रोडक्शनच्या मागे तयार असते आणि ती काम करत असते, म्हणून ती गाणी आपल्यापर्यंत येतात. सगळ्यात सुरुवातीला मला महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे एक खूप चांगला गीतकार तुम्हाला कायमच तुमच्याबरोबर टीममध्ये लागतो. याचं कारण असं की ज्यावेळेला एखादा दिग्दर्शक असेल किंवा एखादा लेखक असेल, तो त्याच्या नाटकाची संकल्पना किंवा तो त्याच्या फिल्मचं जे काही स्क्रिप्टची कॉन्सेप्ट असेल, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपल्यापर्यंत सांगतो, तेव्हा त्या गीतकाराला कुठल्या सिच्युएशनमध्ये गाणं आहे, मग त्या गाण्याच्या आजूबाजूला काय घडणार आहे, ह्या सगळ्याचं एक चांगलं व्यवस्थित आकलन त्याला झाल्यानंतर तो त्याच्यावरती काही गाणी लिहून देतो आणि मग त्याच्यापुढे त्या गाण्याचं आपण म्युझिकल प्रोडक्शन करतो. आत्ताच्या काळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हे पण ट्रेंड आहे की आधी ट्यून कंपोज केली जाते आणि मग त्याच्यावर गाणं लिहिलं जातं. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. म्हणजे ह्या प्रकारे सुद्धा काम केलं जातं. पण बऱ्याचदा तुम्हाला गीतकाराला जे म्हणायचं आहे, कारण माणसाला जी भाषा समजते ती त्याचे काय आता म्हणू वर्बल लँग्वेज ज्याला आपण म्हणू, की जेव्हा तुम्हाला नुसतं तुम्ही संगीत ऐकता त्याच्या ते ॲबस्ट्रॅक्ट मधलं असतं. बट ज्या वेळेला तुम्हाला शब्दांमध्ये एखादं गाणं मांडलं जातं त्यावेळेला तुम्हाला बरोबर त्यांना काय म्हणायचं आहे
हे तुमच्यापर्यंत कन्वे होतं. सो तो गीतकार तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग लागतो, नाही तर नुसत्या संगीताच्या द्वारे तुम्ही प्रेक्षकांना जिथे तुम्हाला जे कन्वे करायचं आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. सो मला कायम हे वाटतं की गीतकार ही सगळ्यात महत्त्वाचा टीम मेंबर सगळा याच्यामधला आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर मला असं वाटतं की गाणं ज्या वेळेला स्क्रॅच रेकॉर्ड होतं, म्हणजे आता माझ्याकडे ज्या वेळेला एखादे शब्द येतात त्याच्या वेळेला मला असं वाटतं की ह्याची अशी अशी चाल असू शकते, ह्याची अशी पण चाल असू शकते, अशा 2-3 चालीसुद्धा एखाद्या पोएट्रीला आपल्याला सुचू शकतात. तर ज्या वेळेला संगीतकार त्या चाली तयार करतो त्यावेळेला तो पहिल्यांदा ते सगळं स्क्रॅच रेकॉर्ड करतो. स्क्रॅच रेकॉर्ड करणं म्हणजे याचा अर्थ मला जे आत्ता सुचलं आहे ते मी रेकॉर्ड केलं, म्हणजे आपण जसं पेन्सिल स्केच काढतो त्याप्रमाणे. मग आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे इतके अवेलेबल चांगले मोबाईल फोन्स असतात, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की जिथे कुठे आपण असू तिथे काही सुचलं तर एखादं जे काही वाद्य आपण वाजवतो त्याच्यावरती चाल केलेली त्या फक्त मोबाईलवरती रेकॉर्ड करायची आणि मग स्वतःला ऐकल्यानंतर कळतं की त्याचा इम्पॅक्ट काय आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग, ती चाल ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला तुम्ही दिग्दर्शकाकडे पाठवता किंवा लेखकाकडे पाठवता त्यावेळेला तो तुम्हाला याचा फीडबॅक देऊ शकतो की त्याच्या स्टोरी लाईनला ह्या सगळ्या गोष्टी किती चांगल्या फिट होत आहेत, किंवा त्याचं जे व्हिज्युअलायझेशन आहे, त्याचं जे इमॅजिनेशन होतं, त्यांनी जे बघितलं होतं की हे गाणं असं हवं आहे, या ठिकाणी मला हा इम्पॅक्ट पाहिजे, याच्यामध्ये ते जातं आहे का, याचा तो पहिल्यांदा विचार करतो. आणि या सगळ्यातनं मग तो सांगतो की नाही मला ही चाल तेवढी आवडली नाही, मला ही चाल तेवढी आवडली नाही. मग तसं करत करत दोघं जण एका ॲग्रीमेंटला पोचतात की हां आता ही चाल चांगली झालेली. आणि काही वेळेला असं होतं की इन्स्टिंक्च्युअली पहिली सुचलेली चाल ही सगळ्यांना आवडून जाते. सो त्याच्यासाठी आपण स्क्रॅच पहिल्यांदा रेकॉर्ड करतो. स्क्रॅच गाणं रेकॉर्ड केल्यानंतर दुसरा जो येतो तो म्युझिक अरेंजर. बऱ्याचदा संगीतकार आणि म्युझिक अरेंजर हा एकच माणूस असू शकतो, पण काही अंशी असं असू शकतं की संगीतकाराला तेवढा आत्ता वेळ नाही आहे किंवा त्याला टेक्निकल तेवढं नॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे तो संगीत ज्याला म्हणू आपण संगीत संयोजक म्हणजे म्युझिक अरेंजर हा दुसरा माणूस त्याच्यामध्ये येतो. तो मेनली काय करतो तर तो त्या गाण्याचा भाव ओळखून घेतो. मग त्या गाण्याचा ओव्हरऑल जॉनर काय, म्हणजे ते गाणं लोकसंगीतामध्ये मोडतं का, तुम्हाला ते वेस्टर्न स्टाईलने कुठल्या जॅझ किंवा अशा ब्लूज अरेंजमेंट्समध्ये ते करायचं आहे का, तुम्हाला ते खूप पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीत शैलीने तुम्हाला ते गाणं मांडायचं आहे. ह्या सगळ्या जॉनर्सचा अभ्यास ज्याला असतो तो त्या गाण्याची चाल ही कशावर रेकॉर्ड करायची ह्याचा एक म्युझिकल ट्रॅक तयार करतो, ज्याच्यावर ते गाणं हे संगीत हे गायकाला गाता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूयात की एखादी धून समजा तयार झालेली आणि ती ह्याच्याकडे आली तर त्याला कुठल्या प्रकारची वाद्य वापरायची, मग त्याला गिटार वापरायचं का, त्याला शहनाई वापरायची का, त्याला तबला वापरायचा का, मग त्याच्या एखाद्या पीसमध्ये व्हायलिन वापरायचं आहे का, त्याच्यामध्ये आपण काय म्हणू आपण सिम्फनी स्टाईलचे अरेंजमेंट करणार आहोत का, त्याच्यामध्ये आपण ड्रम्स वापरायचे आहेत का, त्याच्यामध्ये ढोलक वापरायचं आहे का, ढोलकी वापरायची, तबला वापरायचा, ह्या सगळ्या चॉईसेसचं जे काम आहे ते संगीत संयोजक करतो. जेव्हा हे गाण्याचा ट्रॅक तयार होतो, तो ट्रॅक तयार होताना तुमच्याकडे आजकालच्या जमान्यामध्ये म्युझिक प्रोग्रॅमिंगचा जो एक मोठा रोल आहे, तो रोल असा आहे की तुम्ही एखाद्या स्टुडिओमध्ये डिजिटलीसुद्धा हा ट्रॅक तयार करू शकता. म्हणजे आपण असं म्हणूयात की तुम्हाला आत्ता गेल्या 15-20 वर्षामध्ये टेक्निकली कम्प्युटरमध्ये इतक्या गोष्टी तुमच्या अवेलेबल आहेत की तुम्ही त्या गोष्टी घेऊन असं करू शकता की मला ज्या वेळेला आत्ता चाल सुचली आहे आणि मला आता मी अरेंज करायला बसलो आहे, तर मला याच्यामध्ये बाबा तबला हवा आहे, याच्यामध्ये मला पहिली सुरुवात जी आहे ती कदाचित मला गिटारवर करायची आहे, त्याच्यानंतर मला पुढचे जे 4 बार आहेत किंवा पुढचा जो एक खंड आहे तो मला बासरीचा काहीतरी त्याच्यामध्ये एक पीस पाहिजे. हे सगळं तुम्ही आता डिजिटली एका कीबोर्डवर करून बघू शकता. बऱ्याचदा हेच साऊंड तुम्ही फायनलमध्ये पण वापरू शकता. आणि काही अंशी असं होतं की हे तुमच्या आयडिएशनमध्ये तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतं की नाही, म्हणजे मला वाटलं होतं की इथे तबला चांगला वाटेल पण हा चांगला वाटत नाही आहे. काही ठिकाणी तुम्हाला वाटतं की अरे इथे हे वाद्य मला आता असं वाटतंय की मी नको वापरायला. आणि मग पूर्वीच्या काळात असं असायचं की तुम्ही एकदा ते सगळं एकत्र रेकॉर्ड केलं की तुम्हाला त्याच्यातनं ते काढता येणं हे पॉसिबल नाही आहे. आता तुमच्याकडे हा ऑप्शन असतो की तुम्ही पैसे न खर्च करता स्वतःच्या फक्त सेटअपवरती हे सगळे वाद्य वापरून बघू शकता. तुम्ही त्या गाण्याचा इम्पॅक्ट तुम्हाला साधारणतः समजू शकतो. आणि मग तुम्ही असं तुम्हाला वाटलं की नाही, मग आता मला बासरी चांगल्या एखाद्या कलाकाराकडनं लाईव्ह बासरी मला वाजवून घ्यायची आहे, मला एक लाईव्ह तबला छान वाजवून घ्यायचा आहे, हे तुम्ही नंतरही त्या प्रोसेस नंतर करू शकता. हे म्युझिक प्रोग्रॅमिंगचं काम आहे. मी मगाशी जसं म्हणलं तसं की म्युझिक अरेंजर आणि संगीतकार म्हणजे संगीत संयोजक हे दोघं जण एकच असू शकतात. त्याचप्रमाणे
तोच माणूस म्युझिक प्रोग्रॅमर पण असू शकतो. जर का त्याला त्याचं नॉलेज असेल तर तो स्वतः सुचलेली चाल स्वतः कशी बांधायची याचा विचार करून त्याचं सगळं प्रोग्रामिंग अरेंजमेंट जी डिजिटली करतात हे पण तो स्वतः करू शकतो. आणि जर का एखाद्याला त्याचं ज्ञान नसेल तर फक्त अशी पण लोक असतात की ज्यांना म्युझिक प्रोग्रामिंग करता येतं, वेगळ्या कुणाच्या तरी चालींची जी काय अरेंजमेंट आणि प्रोग्रामिंग आहे ते सुद्धा ते करून देतात. हा पण एक करिअर ऑप्शन महत्त्वाचा आहे. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा स्टुडिओमध्ये गाणं येतं तेव्हा स्टुडिओमध्ये लाईव्ह रेकॉर्ड करायला लाईव्ह म्युझिशियन्स लागतात. म्हणजे थोडक्यात एखाद्या गाण्यावरती आत्ता मी जेव्हा ठेका लावतो त्याच्या वेळेला मला त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा मी इम्प्रोव्हायझेशन जी असतात ती कमीत कमी स्केलला प्रोग्रामिंगमध्ये करता येतात. म्हणजे थोडक्यात मला समजा एक ड्रम बीट आहे जो 4 बीट्सचा एक ड्रम बीट समजा आपण लगेच दिस तताक तक तक तताक तक तक तताक तक 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 तताक तक तक. आता हा ग्रूव समजा मी लावला आणि याच्यावर मी समजा काही रेकॉर्ड केलं आणि हेच जर का मी लाईव्ह एखाद्या ड्रम प्लेअरला आणलं तर तो त्याच्यावरती दुक तताक तक 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 ताक तक दुक तक 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 ताक तक तताक तक तक ताक तक तताक हे जे व्हेरिएशन करत करत वाजवू शकतो आणि त्याचे साऊंड जे लाईव्ह प्रोड्यूस होतात. ही कला ही लाईव्ह म्युझिशियनमध्ये असते की एखादा तबल्याचा ठेका समजा मी फक्त धा धिन धिन धा धा धिन धिन धा तिन तिन ता ता धिन धिन धा एवढाच मी डिजिटली काढू शकतो. पण जो वादक आहे त्याच्या हातातला भाव, त्याच्या हातातलं वजन, त्याचा रियाज, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तबल्यामध्ये येतात त्यावेळेला त्या गाण्याचं आउटपुट हे खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला ऐकू येतं. त्यामुळे हे लाईव्ह म्युझिशियन्स हे त्याच्यामध्ये आपल्याला सेशन रेकॉर्डिंगसाठी लागतात. त्याच्या पुढे जेव्हा हे सगळं गाणं तयार होतं तेव्हा तुम्हाला एक मिक्सिंग इंजिनियर लागतो. मिक्सिंग इंजिनियरचं काम मेनली हे असतं की तुम्ही वेगवेगळ्या स्टुडिओमधनं वेगवेगळ्या शहरातनं तुम्ही ट्रॅक्स घेता. म्हणजे थोडक्यात आता मी पुण्यामधनं समजा माझ्या घरातनं हे काहीतरी काम करतोय, मुंबईवरनं कोणीतरी व्हायलिनचं रेकॉर्डिंग केलेलं पाठवलं आहे, गायक माझा वेगळ्या शहरामध्ये आहे तिथून त्यांनी काहीतरी करून पाठवलेलं आहे, गिटार्ससाठी कोणीतरी स्वतःच्या घरनं बसून मला गिटार्स पाठवलेत. हे ज्यावेळेला सगळं एकत्र येतं त्या सेशनचं प्रॉपर अरेंजमेंट करून त्याला मिक्स करणं आणि ते एक गाणं म्हणून साऊंड होण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं तर त्याच्या फ्रिक्वेन्सीज सगळ्या ज्या आहेत त्या प्रोसेस कराव्या लागतात. त्यातले सेपरेट साऊंड्स तुम्हाला बॅलन्स करावे लागतात. म्हणजे तबल्याचा आवाज आणि हार्मोनियमचा आवाज हा प्रपोर्शनली किती पाहिजे, मग त्या प्रपोर्शनमध्ये वोकल किती पाहिजे, त्या प्रपोर्शनमध्ये समजा तुम्ही एखादी टाळ त्याच्यामध्ये वापरली असेल तर ती टाळ किती पर्सेंटेजला पाहिजे ह्याचा डिसिजन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रेडिओवर एखादं गाणं ऐकता किंवा जेव्हा ते फिल्ममध्ये ऐकू येईल, जेव्हा तुम्हाला तुमच्या कारमध्ये ते गाणं ऐकायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरच्या स्पीकरवर ऐकायचं आहे, तेव्हा तुम्ही सगळी जी गाणी ऐकता ती युनिव्हर्सल लेवलला असतात. सो ते गाणं तुमचं युनिव्हर्सल लेवलच्या साऊंड डेसिबलला नेणं हे सुद्धा मिक्सिंग इंजिनियरचं काम आहे. कारण की असं बऱ्याचदा होतं, तुम्हाला आता मी हे सांगितल्यानंतर कदाचित काही क्षण आठवतील तुम्हाला की आपण वेगळी वेगळी गाणी यूट्यूबवर ऐकत असतो आणि एकाच साऊंड लेवलला आपला टी व्ही असतो पण काही गाणी आपल्याला कमी ऐकू येतात. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की हे थोडं अजून वाढवायला पाहिजे. तर याचं कारण असं असतं की जी युनिव्हर्सल लेवल आहे 0 डेसिबलची कदाचित तिथपर्यंत ते गाणं पंच झालेलं नसतं, ते कॉम्प्रेस झालेलं नसतं, त्याच्यामुळे त्याची साऊंड लेवल ही थोडी कमी ऐकू येते. सो हे सगळं जे प्रोडक्शन आहे टेक्निकल, याच्यासाठी आपल्याला मेनली साऊंड मिक्सिंगचा एक मिक्सिंग इंजिनियर लागतो. सो या मेनली एक म्युझिक प्रोडक्शनच्या गोष्टी या सगळ्या महत्त्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टेक्निशियन्स लागतात. आणि हे सगळे करिअर ऑप्शन्ससाठी आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस सगळीकडे आता अवेलेबल झालेले आहेत. तुम्हाला जर का स्पेसिफिक एखादी गोष्ट शिकायची असेल तर ती स्वतःच्या अनुभवातनं कोणाला तरी असिस्ट करून आणि टेक्निकली त्याचा काहीतरी एक डिप्लोमा कोर्स किंवा डिग्री करूनही तुम्हाला या गोष्टी शिकता येतात. मला मेनली माध्यमांमधला फरक याच्यामधला जो वाटतो तो माध्यमांमधला फरकच वाटतो. म्हणजे एखादी फिल्म ज्यावेळेला तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघता त्यावेळेला ती फिल्म ही तुम्ही एका क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये एका खूप चांगल्या साऊंड सिस्टीममध्ये बघता. जे तुम्ही इतर काम करत असताना मोबाईलवरती लावलेलं, टी व्हीवरती लावलेलं, कारमध्ये जाताना ज्या तुम्ही गोष्टी ऐकता तेव्हा तुम्ही 100% अटेन्शननी त्या घेत नसतात. त्याच्यामुळे मेन डिफरन्स हा मीडियमचा आहे की जेव्हा तुम्ही फिल्म बघायला येता त्यावेळेला तुम्ही फुल अटेन्शननी फुल फोकसनी सगळ्या गोष्टी रिसीव्ह करता. बट वेरॅज बाकीच्या वेळेला कदाचित तुमचं अटेन्शन खूप थोडंसं इकडे तिकडे जाऊ शकतं. दुसरा फरक मला असा वाटतो की जेव्हा तुम्ही एखादी फिल्म बघायचं ठरवता तेव्हा तुम्ही ते स्वतः ठरवलेलं असतं की मला हे बघायचं आहे. सो हा मला एक ऑडियन्सच्या मनस्थितीचा एक मोठा महत्त्वाचा भाग वाटतो. याचं कारण लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट स्वतःहून करायची असते, ते करायची तुमची इच्छा असते, त्यावेळेला तुम्ही ते रिसीव्ह पण तितक्या चांगल्या प्रकारे करू शकता.
सो एखादी फिल्म जेव्हा तुम्ही स्वतःहून बघायला जाता त्यावेळेला ती फिल्म ही तुम्हाला वेगळ्या प्रकारे हिट होऊ शकते. पण टेलिव्हिजनच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला खरं तर ते बघायचं नसतं. कुठल्या तरी शेजारच्या खिडकीतनं तुम्हाला तो आवाज येत असतो किंवा तुमच्या घरातलं कोणीतरी ते बघत असतं. पण जर का त्या पॉईंटला ते म्युझिक तुमचं अटेन्शन ग्रॅब करू शकलं तर तुम्ही तुमच्या हातातलं काम सोडून टी व्ही समोर जाऊन तुम्हाला ते बघायला प्रवृत्त करतं. सो हा मेन डिफरन्स आहे की म्हणून म्हणजे तुम्ही जर का बघितलं असेल टेलिव्हिजनच्या म्युझिकमध्ये जो एक लाऊडनेस असतो तो अशासाठी असतो की ते कॉलिंग असतं तुम्हाला की हातातलं काम सोडा आणि इकडे येऊन बसा, जे फिल्मला गरजेचं नसतं. कारण फिल्म हा तुमचा बघायला येण्याच्या आधीच झालेला निर्णय असतो की मला हे बघायचं. दुसरा महत्त्वाचा भाग मला असं वाटतोय की टाईमलाईन जी प्रोडक्शनची आहे की जी टेलिव्हिजन सारख्या ठिकाणी तुम्हाला डेली अर्ध्या तासाच्या एपिसोडचं प्रोडक्शन करून द्यायला लागतं, ज्याच्यासाठी तुमच्याकडे 6 ते 8 तास मॅक्सिमम असतात. म्हणजे मी तर हे खूप जास्त सांगतोय, 4 ते 5 तास आपण पकडूयात. 4-5 तासामध्ये तुम्हाला अर्ध्या तासाच्या एका व्हिज्युअलसाठीचे म्युझिक ट्रॅक्स द्यायचे असतात. सो तुम्हाला तिथे अनअवॉइडेबली तुम्हाला ती म्युझिक बँक तयार करायला लागते. ती म्युझिक बँक तुम्ही वारंवार वापरत राहता जोपर्यंत तुम्हाला पुन्हा वेळ मिळत नाही नवीन बँक तयार करायला. वेरॅज फिल्मसाठी तुम्ही बघितलं तर प्रपोर्शनेटली 2-2.5 तासाची फिल्मला तुम्हाला 1 वर्ष 6 महिन्याच्या पेक्षा जास्त, म्हणजे 6 महिने 8 महिने 9 महिने 1 वर्ष 1.25 वर्ष काही केसेसमध्ये हे असतं, ज्याच्यात तुम्हाला 2 तासाचा कॉन्टेंट असतो. त्या 2 तासाच्या म्युझिकमध्ये सुद्धा तुमचं ॲक्च्युली ॲव्हरेज आउट तुम्ही केलं तर म्युझिक हे 1 तास 1.25 तास असू शकतं, कारण कंटिन्युअस म्युझिक फिल्मला नसतं. वेरॅज टेलिव्हिजनला कंटिन्युअस म्युझिक असल्यामुळे तिथे अर्धा तास हा तुम्हाला 4 तासामध्ये द्यावा लागतो. इथे तुम्हाला 1 तासासाठी 1 वर्ष मिळतं. सो खूप मोठा टाईमलाईन तुम्हाला आयडिएशनपासून एक्झिक्युशनपर्यंत फिल्म म्युझिकला मिळण्याचे चान्सेस असतात.